माळेगावची साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती। स्वतःलाच चेअरमन घोषित करून कारखान्याच्या निवडणुकीत दादा उतरले आणि अजित पवारांच्या पॅनलनं तब्बल 21 पैकी 20 जागा जिंकत दणदणीत विजय सुद्धा मिळवलाय। तर शरद पवारांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाहीये। पाहूया। कुणी मायेचा लाल आमचा पराभव करू शकत नाही। कुणी माईचा लाल आमचा पराभव करू शकत नाही असा इशारा देत स्वतःच्याच विजयाचा दावा अजित पवारांनी केला होताच। आणि अखेर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवला। माळेगाव कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आलाय। स्वतःला चेअरमन घोषित करत अजित पवारांनी स्वतः निवडणूक लढवली आणि विजयी झालेत। 101 पैकी 91 मतं घेऊन अजितदादांचा दणदणीत विजय झाला। अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलनं 21 पैकी 20 जागा जिंकल्या। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंच्या सहकार बचाव पॅनलमध्ये थेट लढत झाली। सहकार बचाव पॅनलच्या रंजन तावरे यांचाही 362 मतांनी पराभव झालाय। तर शरद पवारांच्या बळीराजा सहकार पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला। एकही जागा पवारांच्या पॅनलला जिंकता आली नाही। आज या ठिकाणी निळकंठेश्वर पॅनलचा गेल्या 25 ते 30 वर्षांमधून माळेगावमध्ये आमच्या पॅनलचे 3ही उमेदवार प्रचंड अशा मताने विजयी झालेत। त्या विजयाबद्दल प्रथमतः तिन्ही पॅनलचे उमेदवारांचे मी अभिनंदन करतो व माननीय अजितदादांना ही माळेगावमधून ऊस उत्पादक जनरल गटामधून ही विजयी सलामी दिली। अजितदादांसारखं नेतृत्व बारामती सारख्या ठिकाणी आमच्या माळेगाव कारखान्याचं चेअरमन पदाची जे धुरा सांभाळत आहे त्याबद्दल आमच्या सर्व सभासदांनी दादांवर एक चांगल्या प्रकारे विश्वास ठेवून आज आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याच्या निवडून दिलेले आहेत। अजित पवारांनी बारामतीमधल्या माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। अजित पवार 85 वर्षांच्या प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरेंचं वय काढत आव्हान देत होते, पण चंद्रराव तावरेंचं पॅनल पराभूत झालं असलं तरी त्यांनी स्वतःची एकमेव जागा जिंकून आणली। आता त्या कारखान्याचे सगळे फोटो ड्रोननी किंवा सगळा तो परिसर तू बघून घे आणि 1 वर्षांनी तू माझ्याकडे पुन्हा कारखाना बघायला। मी भाव पण चांगला देतो। मला स्वच्छतेची नीटनेटकेपणाची बारीक सारीक गोष्टी पाहायची आवड आहे। तो प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असू शकतात। कारखाना नीट चालला पाहिजे, कुठली संस्था नीट चालली पाहिजे, आर्थिक शिस्त असली पाहिजे, तिथं कुठंही वेडेवाकडे प्रकार अजिबात होता कामा नये। ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे। गेल्या 15 दिवसांपासून अजित पवार बारामती तालुक्यातच होते। अजित पवारांनी गावं पिंजून काढली। अखेर 21 पैकी 20 जागा जिंकत अजित पवारांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक जिंकलीच। मात्र प्रचारात 500 कोटींचं आमिष देणाऱ्या अजित पवारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी राऊतांनी केली आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी आपण वळवताय पैसे नाहीत म्हणून लाडक्या बहिणीसाठी। मग माळेगाव कारखान्याला आपण 500 कोटी रुपये द्यायचे जे वचन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी, एका कारखान्याला माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे, हे करप्शन आहे की लालूच आहे। मी 500 कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मतं द्या सांगतोय, ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे। हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस अजित पवारांना जाब विचारा, कारवाई करा त्यांच्यावर। तर या निवडणुकीच्या निमित्तानं शिवाजी कोकरेंचाही 35वा पराभव झाला। 1992 पासून कोकरे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेपासून ते ग्रामपंचायत आणि साखर कारखान्याची सुद्धा निवडणूक अपक्ष लढत आहेत, पण एकदाही जिंकले नाहीयेत। पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण लढत असल्याचं कोकरे म्हणाले। माझे काय कीर्तन चंद्रसूर आहे तो पण माझं नाव कोणी माझ्यासोबत दुसरं नाव गेलं का कोणी 15 गाव काळात बी तुम्ही लढवणार? हा लढवणार। पण तुमचं स्वप्न आहे का की संचालक व्हायचं? नाही, संचालक हो नाही हो, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माझा प्रयत्न ग्रामपंचायत खासदारीपर्यंत मी सगळं फार भरत राहणार। तसं पाहिलं तर अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्रीही आहेत, पण एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी स्वतःलाच चेअरमन घोषित करून निवडणूक लढणं चकित करणारं होतं। अखेर अजित पवारांनी साखर कारखान्याला ताब्यात घेतलंच। दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी,
माळेगाव, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.